स्पर्धा परीक्षा आणि वेळेचे नियोजन या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात मोटिवेशनल करिअर अकॅडमीच्या सदस्या शिवाली सांगळे मॅडम या आज आपल्याला द हिंद न्यूज.ऑनलाईनच्या विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. रोज रात्री 8 वाजता प्रसारित होणारा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा आमचा विशेष कार्यक्रम बघायला विसरू नका. यासाठी द हिंद न्यूज.ऑनलाईनच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेशन अकॅडमीतर्फे चालू केलेल्या या सिरीजमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मी शिवाली सांगळे, मोटिवेशन अकॅडमीची टीम मेंबर. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे स्पर्धा परीक्षा आणि वेळेचं नियोजन. तर आपण नेहमी ऐकत आलोय की टाइम इज मनी, टाइम इज मनी, वेळ म्हणजेच पैसा आहे. जेवढं महत्त्व आज पैशाला आहे ना, तेवढंच महत्त्व वेळेला सुद्धा आहे. त्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्या वेळेला तर तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आता जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर त्यामध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं. आता सुरुवातीला आपण जेव्हा एखाद्या परीक्षेची तयारी करतात तेव्हा त्यामध्ये पूर्ण एक वर्षाचं प्लॅनिंग असतं. त्यानंतर त्या वर्षाच्या प्लॅनिंग नंतर त्याचं महिन्यांच्या प्लॅनिंगमध्ये डिवायडेशन होतं आणि त्यानंतर प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग असतं. तर आपण आधी वर्षाच्या प्लॅनिंगविषयी बोलू. जर तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर मग त्यानंतर जे काही टाइम मॅनेजमेंट असतं ते नुसतं मॅनेजमेंट करून फायदा नसतो, ते फॉलो करणं पण तितकंच जास्त इम्पॉर्टंट ठरतं. आता जर आपण राज्यसेवा घेऊ किंवा कंबाईनची एक्झाम घेऊ, त्याच्यासाठी खूप जण प्रिपरेशन करतात आणि त्यानुसार ते मॅनेजमेंट पण करतात, पण ते योग्य प्रकारे फॉलो होत नाही. जर तुम्ही जे काही टायमिंगचं मॅनेजमेंट केलंय ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या अंमलात आणलं तरच तुम्हाला त्याचं आउटपुट मिळत असतं. आता जर 1 वर्षाचं प्लॅनिंगचं आधी आपण बघूया. समजा एखाद्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली, त्यानंतर आधी त्या परीक्षेसाठी असणारा सिलेबस आणि त्या परीक्षेसाठी असणारे सब्जेक्ट हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला सब्जेक्ट कळाले की आपल्याला कोणत्या सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचं, त्यानुसार त्या सब्जेक्टची डेप्थ ओळखा आणि त्यानुसार त्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा हे ठरवा. आता सब्जेक्टची डेप्थ कशी ओळखायची, तर समजा तुम्ही जर एखादा सब्जेक्ट चूज केला की एखाद्या परीक्षेविषयी माहिती मिळवली आणि त्यानंतर तुम्हाला कळलं की आपल्याला ह्या सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचं आहे, तर त्या सब्जेक्टची डेप्थ कशी ओळखायची. सगळ्यात आधी तुम्हाला इम्पॉर्टंट ठरतो तो म्हणजे 1 नंबर सिलेबस आणि त्यानंतर त्या सब्जेक्टला पेपरमध्ये असणारं, तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय त्या पेपरमध्ये असणारं वेटेज हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ठरतं. आता जर तुम्ही त्या सब्जेक्टचं डेप्थ तुम्हाला कळली की तुम्हाला त्या सब्जेक्टच्या कोणत्या कन्सेप्टवर फोकस करायचं आहे, कोणकोणत्या कन्सेप्ट किती डेप्थ लेवलपर्यंत त्या सब्जेक्टच्या त्यावर क्वेश्चन विचारले जातात हे जर तुम्हाला कळलं तर त्या सब्जेक्टच्या प्रिपरेशनसाठी किती वेळ द्यायचा हे तुम्हाला कळेल. तर जनरली कोणत्या पण परीक्षेची तयारी करताना 1 वर्षाचा हा एक बेसिक कोर्स असतो. म्हणजे तुमचं फाउंडेशन क्रिएट होण्यासाठी 1 वर्ष हे मिनिमम लागतं. एखादी परीक्षा जर आपण घेतली तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय असू शकतात. जसं आपण राज्यसेवा जर घेतली तर त्याच्यात पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमी, जॉग्रफी, हिस्ट्री असे वेगवेगळे विषय आहेत. मग त्यानंतर मग त्या सब्जेक्टचं वर्षभराचं प्लॅनिंग करा की एखाद्या सब्जेक्टला 2 महिने वेळ द्यायचा आहे की 3 महिने वेळ द्यायचा आहे, हे व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करा. जर तुम्ही त्या परीक्षेची तयारीची सुरुवात करताय तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या इंटरेस्टचा सब्जेक्ट किंवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा कोणता सब्जेक्ट आहे ते आधी ओळखून घ्या आणि त्यानंतर त्या सब्जेक्टच्या प्रिपरेशनपासून स्टार्ट केलेलं तुमच्यासाठी जास्त बेटर राहील. जर त्यानंतर तुम्ही 1 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये जर तुम्ही त्यावर एखाद्या सब्जेक्टपासून, समजा एखादा कॉमर्स बॅकग्राऊंडचा मुलगा आहे तर त्याला इकॉनॉमी हा सब्जेक्ट जास्त आवडीचा वाटू शकतो. जर त्याने त्या सब्जेक्टपासून स्टार्ट केलं तर त्या सब्जेक्टचं आधी पूर्ण प्रिपरेशन कव्हरअप करा, त्याच्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट घ्या. म्हणजे एकाच वेळी ॲट अ टाइम तुम्ही आता सुरुवात करताय, 1 वर्षाचं ड्युरेशन आहे, त्यात जेवढे सब्जेक्ट आहे ना तर ते महिन्यांवाईज डिवाइड करा. जर तुम्ही आज पॉलिटीला स्टार्ट केलं, समजा तुम्ही पॉलिटी विषयापासून सुरुवात करताय, पॉलिटीला स्टार्ट केलं तर तुम्ही पॉलिटीचं आधी फाउंडेशन कम्प्लीट करा, त्याचा बेस कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट घ्या की तुम्हाला कोणत्या म्हणजे पुढचा सब्जेक्ट कोणता घ्यायचा आहे प्रिपरेशनसाठी ते ठरवा. त्यानंतर आपण महिन्यांचं प्लॅनिंग बघू की प्रत्येक सब्जेक्टला महिन्यांमध्ये डिवाइड करा की किती सब्जेक्ट आहे ते ठरवा आणि त्यानुसार महिन्यांमध्ये डिवाइड करा. समजा एखादा सब्जेक्ट तुम्हाला खूप जास्त जवळचा आहे, क्लोज वाटतोय, इझी वाटतोय तुमच्यासाठी, तर त्या सब्जेक्टला तुम्ही 1-2 महिने द्या, त्याच्यावर म्हणजे आधी त्याचं प्रिपरेशन करून घ्या आणि त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्टकडे वळा. त्यानंतर तुम्ही जेव्हा एखाद्या सब्जेक्टचं प्रिपरेशन करताना त्याच्या सिलेबसकडे फोकस करा आणि टॉपिककडे फोकस करा.
त्याचं प्रत्येक सब्जेक्टचं जेव्हा तुम्ही महिन्यांमध्ये डिवाइड करता, तर महिन्यांचं मॅनेजमेंट पण तुम्हाला आठवड्यात करता आलं पाहिजे, की प्रत्येक आठवड्याला आपले कोणते कोणते टॉपिक येणार आहेत. म्हणजे तुम्ही जर एखाद्या पॉलिटी वगैरे सब्जेक्ट स्टार्ट केला, त्याच्यानंतर किती सिलेबस आहे ते अनालिसिस करा, तो सब्जेक्ट किती महिन्यात कव्हर होऊ शकतो ते बघा. त्यानंतर तेवढे टॉपिक तुम्ही आठवड्यांमध्ये डिवाइड करा. म्हणजे ह्या आठवड्यात मला किती टार्गेट कम्प्लीट करायचे हे ठरवा. जर तुम्ही त्या सब्जेक्टचे जे काही टॉपिक आहे ते जर आठवड्यांमध्ये डिवाइड केले, तर तुम्ही त्या आठवड्याचं टार्गेट तेव्हाच कम्प्लीट करायला शिका. म्हणजे जर तुम्ही वेळेचं जे काही मॅनेजमेंट केलंय ना, ते व्यवस्थित फॉलो करा. आता जर तुम्ही आठवड्यांमध्ये टॉपिक डिवाइड केले, मग त्यानंतर पूर्ण एखाद्या आठवड्यात तुम्ही एखादा दिवस असा चूज करू शकता, की त्या दिवशी तुम्ही जे काही प्रिपरेशन केले आठवड्याभर त्या सब्जेक्टच्या टॉपिकचं, त्याच्या रिलेटेड तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकतात किंवा मग क्वेश्चन्स वगैरे बघू शकतात. असा एखादा दिवस तुम्ही चूज करू शकता. आता जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय म्हणजे पूर्ण आठवडाभर तुम्ही अभ्यासच केला पाहिजे असं काही नाही. एखादा दिवस तुम्ही रिलॅक्स घेऊन त्या सब्जेक्टशी रिलेटेड अदर इन्फॉर्मेशन तुम्ही गोळा करू शकता, की जे त्या सब्जेक्टशी रिलेटेड करंट असेल ते तुम्ही बघू शकता किंवा प्रिव्हियस इयर आलेले क्वेश्चन्स असतील ते तुम्ही अनालिसिस करू शकता. त्यानंतर आपण ह्या सब्जेक्ट जो काही चूज केलाय त्याचं डेली शेड्यूल बघू, की डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे. आता मी तुम्हाला डेली शेड्यूल हे असं काही सांगणार नाही की तुम्ही प्रत्येकाने 5 वाजता उठा आणि मग लगेच 5 वाजेला उठल्यानंतर 5 तास अभ्यास करा, असं काही नाही. प्रत्येकाचा कम्फर्ट झोन हा वेगवेगळा असू शकतो. त्यानुसार अभ्यास करायला शिका, त्यानुसार स्वतःची स्टाईल डेव्हलप करा. आता जर तुमच्याकडे मी असं ऐकलंय की जेव्हा आपण उठतो ना, आपल्याकडे 24 तास असतात. हे 24 तास आहे ना, कधी कोणी कमी पण नाही करू शकत, वाढवू पण नाही शकत. जे काही 24 तास आहेत ना ते आपले. सो ते 24 तासांचं मॅनेजमेंट कसं करायचं ना, हे स्वतः ठरवलं पाहिजे. जर आता ह्या 24 तासात, डेलीच्या 24 तासात तुम्ही जर ठरवलेलं की आम्हाला एवढे टॉपिक कव्हर करायचे, मग ते टॉपिक तुमच्या कम्फर्ट झोननुसार कम्प्लीट करा. समजा तुमचा मित्र आहे, तो 5 वाजता उठून अभ्यास करतोय, मग हे काही कंपल्सरी नाही की तुम्ही पण 5 वाजता उठूनच अभ्यास केला पाहिजे. जर तुमचा कम्फर्ट झोन रात्रीचा अभ्यास करण्याचा, त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. क्वांटिटीपेक्षा ना क्वालिटीला महत्त्व द्या. जितके टॉपिक कव्हर होतील ना मॅक्सिमम, की तुम्ही ठरवलंय की हां माझं डेलीचं एवढं शेड्यूल आहे आणि त्यानुसार मला एवढे टॉपिक कव्हर करायचे, तर तेवढे टॉपिक तुम्ही दिवसभरात तुमच्या मॅनेजमेंटनुसार कव्हर करा. त्यानंतर जेव्हा तुम्ही डेली अभ्यास करता, ज्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करताय त्या टॉपिकला किती डेप्थपर्यंत जायचं, किती पेजेस म्हणजे काय वाचलं पाहिजे, हे तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्सवरनं कळेल. त्याआधी तुम्ही 1 तास प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे अनालिसिस करा. त्यानंतर जे काही टॉपिक तुम्ही बघितलेले आहेत, सिलेक्ट केलेले आहेत, त्या टॉपिकचं रीडिंग करा. म्हणजे त्या टॉपिकशी रिलेटेड जे काही तुमच्याकडे मटेरियल आहे ते वाचा आणि त्याच्यानंतर परत जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही 1 ते 1.5 तास सॉल्व्ह करा. रोज तुम्ही जे काही टॉपिक वाचताय त्या टॉपिकचं 1 ते 1.5 तास तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह हे झालेच पाहिजे. त्यानंतर जेव्हा तुम्ही एखादा सब्जेक्ट स्टार्ट केला, त्यानंतर जर तुम्हाला बोर वाटत असेल की एकच सब्जेक्ट कसं काय करणार, 2 महिने कंटिन्यू एकच सब्जेक्ट कसं काय, तर त्यासोबत तुम्ही करंट अफेअरचं, त्यानंतर मॅथ्स रिझनिंगचं पण प्रिपरेशन स्टार्ट करू शकतात. म्हणजे रोज 1 तास तुम्ही करंट अफेअरला वगैरे देऊ शकतात. त्यानंतर दिवसभराचं जे काही असेल तुमचं शेड्यूल ते तुम्ही व्यवस्थितरित्या मॅनेज करा. म्हणजे जर तुमचा दिवसाचे जे काही काम आहेत ते तुम्ही तुमच्या बोरिंग टाईममध्ये करा. म्हणजे दुपारचा टाईम वगैरे काहींना खूप जास्त बोरिंग वाटतो, मग तुमचे जे काही कामं असतील दुसरे, म्हणजे अभ्यास सोडून इतर काही कामं असतील तर ते तुम्ही दुपारच्या टायमिंगमध्ये मॅनेज करा. आणि बाकी सगळं जो काही तुमचा क्रुशियल टाईम आहे, म्हणजे जो तुम्हाला आवडतो अभ्यासासाठी वगैरे, तुमच्यासाठी जास्त सेफ साईड वाटतो, तो वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी द्या. हे सगळं डेलीचं मॅनेजमेंट झाल्यानंतर पेपरच्या आधी, म्हणजे पेपर आहे तुमचा आणि त्याचे 2-3 महिने अगोदर ते मॅनेजमेंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट ठरतं. की म्हणजे तुमचा पेपर आहे आणि त्याचे 2-3 महिने अगोदरचं तुमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. आता जेव्हा तुमचं एक बेसिक कोर्स कम्प्लीट होतो, 1 वर्षाचं ड्युरेशन कम्प्लीट होतं, तुमचं सगळ्या सब्जेक्टचं एक फाउंडेशन क्रिएट झालेलं असतं. तुम्हाला कळलेलं असतं की तुमचे वीक पॉईंट कोणते, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते, हे सगळं तुम्हाला कळलेलं असतं. मग आता त्यानुसार ठरवा की कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा. आता जर पेपर आहे आणि त्याच्या 2 महिने आधी तुम्ही, सगळ्यात इम्पॉर्टंट ठरते ती म्हणजे तुमची रिव्हिजन प्लॅन हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ठरतो. जर तुम्हाला असं वाटतं की एखादा सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग आहे, पण तो नुसता स्ट्रॉंग असून पण इम्पॉर्टंट नाही आहे, त्याला पेपरमध्ये तेवढं वेटेज पण असलं पाहिजे आणि पेपरमधल्या वेटेज सोबतच तो सब्जेक्ट तेवढा आउटपुट देणारा पण असला पाहिजे. जर तो सब्जेक्ट असा असेल तर तुम्ही त्या सब्जेक्टची जास्त रिव्हिजन करा. त्यानंतर जर एखादा सब्जेक्ट तुम्हाला वाटतं की हा टॉपिक माझा वीक आहे,
किंवा हा सब्जेक्ट माझा वीक आहे, तर वेळ मिळेल तर तुम्ही त्याचं पण प्रिपरेशन स्टार्ट करू शकतात. पण एखादा असा सब्जेक्ट आहे जो खूप हार्ड आहे आणि आउटपुट पण देणं जरा अवघड आहे, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही त्या सब्जेक्टला जास्त वेळ देऊन उपयोग नाही आहे. तुम्ही जे काही तुमच्याकडे आहे, म्हणजे जे काही तुमचं झालं आहे, प्रिपरेशन ऑलरेडी झालं आहे, त्याचं रिव्हिजन करा आणि जास्त टाईम तिथे इन्व्हेस्ट करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे ही जी पेपरच्या आधीची वेळ असते ना, 2-3 महिने म्हणा, ही खूप जास्त क्रुशियल असते. तुमच्या वर्षभराची जी काही मेहनत आहे ना, ही तुमचे 2 महिने ठरवणारे असतात. त्याच्यामुळे ते 2 महिन्याचं प्रिपरेशन हे तुमचं बेस्टच झालं पाहिजे. जी काही तुमच्याकडे आजची वेळ आहे ना, तिचा नीट व्यवस्थित उपयोग करा. आजच्या वेळेचा जर तुम्ही उपयोग करायला शिकले नाही ना, तर उद्या येणारी वेळ तुमच्यावर कशी वेळ घेऊन येईल ना, सांगता येत नाही. त्याच्यामुळे जे काही प्लॅनिंग असेल, मॅनेजमेंट असेल, ते प्रॉपर करा. प्रत्येकाचा एक स्ट्रॉंग वीकनेस असतो, त्यानुसार स्वतःचं मॅनेजमेंट करायला शिका. स्वतःच्या मॅनेजमेंट केल्यानंतर ते फॉलो करायला शिका. हे बघा, नुसतं मॅनेजमेंट करून फायदा नसतो. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे जे काही टाइम मॅनेजमेंट केलंय ते फॉलो करण्याला असतं. त्यानंतर मुलं असं करतात की 2-3 महिने जेव्हा पेपरला राहतात तेव्हा त्यांना जे येत नाही ना त्यावर फोकस करायला बघतात. जे येतं ना त्यावर कधी फोकस करत नाही. असं करण्यापेक्षा अशी वेळ वाया घालवू नका. जे येतं ना त्यावर फोकस करा आणि तिथे इन्व्हेस्ट करा, कारण ते आउटपुट देणारं असतं. म्हणजे जे येत नाही त्यावर इन्व्हेस्ट करून काही फायदा नसतो. त्यानंतर आपण पेपरच्या वेळेचं टाइम मॅनेजमेंट बघू. जर ऑन दिस म्हणजे आपण जेव्हा पेपरला जातो, जे काही आपल्याकडे 2 तास असतात किंवा 1 तास वॉटेवर, राज्यसेवा आपल्याला 2 तास देते, कंबाईन आपल्याला 1 तास देते, तर त्यावेळेचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे. हे बघा, ते 2 तासात तुम्ही काय करता ना, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमची सगळी जी काही वर्षभराची मेहनत आहे ना, ती सगळी ते 2 तासावर डिपेंड करते. तुमचं यश अपयश काय असेल ते सगळं ते 2 तासावर डिपेंड करतं. तर आता ते 2 तासाचं मॅनेजमेंट, काही जण काय करतात, 2 तास आहेत ना, मग ते ठरवून घेतात की अर्ध्या तासात आहे ना माझे 30 क्वेश्चन झाले पाहिजे, त्याच्यानंतरच्या अर्ध्या तासात माझे 30 क्वेश्चन झाले पाहिजे. असं करून फायदा नाही. जर तुम्हाला जेव्हा तुम्ही पेपर स्टार्ट करतात ना, त्या 30 क्वेश्चन्समध्ये एखादा क्वेश्चन खूप जास्त हार्ड पण येऊ शकतो. मग तुम्ही तिथेच अडून बसायचं का? तुमचा अर्धा तास त्याच क्वेश्चनवर वाया घालवायचा का? तर हे एकदम चुकीचं आहे. जर तुम्ही पेपर सॉल्व्ह करताय, ठीक आहे, तुम्ही मॅनेजमेंट करा की अर्ध्या तासात माझे एवढे क्वेश्चन झाले पाहिजे, पण मी 30व्या क्वेश्चन पर्यंत पोहोचलो पाहिजे असं नाही. 1 तासात माझे 60 क्वेश्चन्स करेक्टली सॉल्व्ह झाले पाहिजे असं मॅनेजमेंट करा. समजा तुम्ही सॉल्व्ह करताय पेपर आणि त्याच्यात एखादा क्वेश्चन खूप जास्त हार्ड आहे, तर मग त्या क्वेश्चनवर अडून बसायचं का? तर नाही. अशा क्वेश्चनवर वेळ घालून फायदा नसतो. तुम्ही कितीही काही ट्राय केलं तरी पण तो क्वेश्चन तुमच्याकडनं सॉल्व्ह होणारा नसतो. त्यापेक्षा तुम्ही पुढच्या क्वेश्चनकडे वळा, तुमचं टाइम तिथे इन्व्हेस्ट करा. त्यानंतर आपण जेव्हा पेपर सॉल्व्ह करतो, काही क्वेश्चन्स असे येतात की आपल्याला वाचल्यासारखं वाटतं की हो आठवतंय, सगळं आठवतंय, पण तरी पण आपण आन्सरपर्यंत पोहोचू नाही शकत. आपल्याला पटकन ऑप्शन कोणता चूज करायचा ना हे कळत नाही. तर अशा वेळेस काय करा, तुम्ही त्या क्वेश्चन्सला जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा 1-2 मिनिटं देऊन बघा. तरी पण तुम्हाला कळत नाहीये की आन्सरपर्यंत कसं पोहोचायचं, किंवा तुम्हाला गॅरंटी की तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तुम्ही तो क्वेश्चन्स करेक्टली सॉल्व्ह करू शकता, तर अशा क्वेश्चन्सला राऊंड करून ठेवा. जेव्हा तुमचा एक राऊंड होईल पेपरचा, त्यानंतर पुन्हा त्या क्वेश्चनवर या आणि तो क्वेश्चन करेक्टली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचे ते मार्क्स सिक्युअर होतात. त्याच्यानंतर हे सगळं पेपरचं झाल्यानंतर तुम्ही जे काही अननोन क्वेश्चन्स आहे त्याच्याकडे पण पुन्हा जाऊ शकता. कारण कसं असतं, एकदा आपला माइंड रिलॅक्स झाला, माइंड फ्री झाला ना, की मग आपल्याला जे काही अननोन क्वेश्चन्स आहेत ना त्यातलं पण काहीतरी थोडंफार वाचल्यासारखं वाटू शकतं आणि तुमचे ते क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे पेपर जास्तीत जास्त तुमचा अटेम्प्ट होतो. आता आपण कंबाईनवर येऊ. कंबाईनला कसं असतं की 1 तास 100 क्वेश्चन अशी स्ट्रॅटेजी असते. तर हे मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती म्हणजे प्रॅक्टिस. जेव्हा तुम्ही पेपरला तुमचे 2-3 महिने बाकी आहेत त्यावेळेत तुमची प्रॅक्टिस होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतं. जर तुमचा नॉर्मल रेट असं आहे की तुम्ही 1 तासात 50 क्वेश्चन सॉल्व्ह करताय, पण त्याच्यात तुमची ॲक्युरसी जास्त आहे, पण इथे कसं आहे की तुम्हाला 1 तासात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नुसतं 50 क्वेश्चन्सवर तुम्ही पास होणार नाही. जर तुम्हाला जास्तीत जास्त मेरिटमध्ये यायचंय तर तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं, ते पण त्यात ॲक्युरसी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून कंबाईनच्या दृष्टीने तुम्ही ते तसं फॉलो करा, त्याची आधी प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर ऑन द पेपर तुम्ही ते सगळं मॅनेज करा. हे बघा, पेपरच्या वेळेसचं तुमचं मॅनेजमेंट हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. मग ते राज्यसेवा असो किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असो किंवा कंबाईन असो, कुठलीही एक्झाम असो, तुमचं पेपरचं मॅनेजमेंट हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तुमची जी काही वर्षभराची मेहनत आहे ती सगळी काही तुमच्या त्या पेपरच्या वेळेवर तुम्ही काय करता त्यावर डिपेंड करत असते.
तर आता बघा, पूर्ण काही आपण प्लॅनिंग केलं, सगळं मॅनेजमेंट केलं, त्याच्यानंतर ते फॉलो पण केलं, तरी थोडीफार चूक ही होऊच शकते. शेवटी माणूस आहे, तो चुकणारच आहे. तर मग जे काही मॅनेजमेंट केलं ते पूर्णपणे तुम्ही फॉलो करायचा 100% प्रयत्न करा. जरी झालं तरी ठीक, थोडंफार चूक इकडे तिकडे होणारच आहे, पण ते चुकातून शिका. जी काही वेळ आहे ना, ती प्रत्येक वेळ आपल्याला काहीतरी समजवून जाते, काहीतरी शिकवून जात असते. तर त्या वेळेतून शिका की आपलं काय चुकलंय आणि नेक्स्ट टाइम ती चूक होणार नाही याची काळजी घ्या. तर तुमच्या आज आपण बघितलं की स्पर्धा परीक्षा आणि वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं. असंच तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट ओळखून पूर्णपणे मॅनेजमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते केलेलं मॅनेजमेंट फॉलो करा, तरच तुम्हाला आउटपुट येईल. जर तुम्ही असं काही मॅनेजमेंट केलं तर ते फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला जे काही यश हवंय ते यशापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचू शकता. विषय आपण इथेच थांबूया. आजचं आपलं हे डिस्कशन आपण इथेच थांबूया. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या मोटिवेशन अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड काही क्वेरी असेल तर तुम्ही स्वतः मोटिवेशन अकॅडमीला भेट देऊ शकता किंवा खाली दिलेला जो काही नंबर आहे त्यावर आम्हाला संपर्क साधू शकता. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.